नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा. सोमनाथ वसंत चौधरी, प्रॉपर विरगाव पाटा, अच्छा. अकोले तालुका आणि अहमदनगर जिल्हा. अहमदनगर जिल्हा. अच्छा. एक हे मणियार शेठ यांचं बगीचा आहे इथे. सलीम पाटील. 2-3 दिवसापूर्वी याचं म्हणजे तुम्ही मुलाखत दिलेली आहे. हां, तुमचं आज हार्वेस्टिंग चालू आहे. हां बरोबर आहे. आता बाकी तर माहिती तुमची घेतली आम्ही. मला एक विचारायचं आहे का क्वालिटीबद्दल तुमचा काय अनुभव आहे? तुम्ही मला मागे सांगत होते. क्वालिटीबद्दल आम्ही या प्लॉटसाठी हां. ग्रीन गुजरात आणि सॉइल चार्ज जैविक खतं वापरलेली, बरं. त्याच्यामुळं ही क्वालिटी, त्या खतांमुळे आम्हाला ही क्वालिटी भेटली. अच्छा. आता हे जे तुमच्या समोर जी क्वालिटी हातामध्ये दिसते, जनरल जे काही कलिंगड आहे हां आणि मार्केटमधलं हां इतर शेतकरी पिकवतात, तुम्ही मागे सांगत होते. हां. तर मार्केटमध्ये शेतकरी पिकवताना परत शेतकऱ्यांना काय वाटतं की ऑर्गॅनिक पिकवल्याने काय फरक पडतो? तर तो काय फरक पडला तो सांगा आता व्यापाऱ्यामध्ये. आम्हाला जैविक पद्धतीनं तुमचं जे प्रोडक्ट वापरलं आम्ही, हां. त्या पद्धतीने आमचं उत्पादन चांगलं निघालं. बरं. आणि मालाला quality एकरी आली. साधारण तुम्ही म्हटले त्या दिवशी की तुमचं पूर्ण क्षेत्रामध्ये 30 टनच्या माल आसपास निघेल. हां तुम्ही आता जास्तच निघतोय असं सांगते एकंदरीत ना. हां. थोडा वाढलाय 2-3 टन. हां. बरं. मग आता तुम्हाला मार्केटच्या रेटच्या संदर्भामध्ये मला अनुभव सांगा. आम्हाला या मालाची मार्केट रेटमध्ये 4 रुपये किलो पडला. म्हणजे जनरल बाजार काय सांगू तुम्ही? बाकीचे 7 रुपये 8 रुपये किलो आहे. हा, एखादं उदाहरण आहे का असं एखादं? हो आहे इथंच शेजारीच. शेजारी अच्छा. उदाहरण. म्हणजे जनरल मार्केटमध्ये 7-8 रुपये बाजार आहे. हां आणि आता तुमचं हार्वेस्टिंग चालू आहे बरोबर आहे ना. हां. आता तुम्ही क्वालिटी दिसते सगळी एकजात दिसते पूर्ण बरोबर आहे. आता इथे जवळ आहे बघा, ही जवळ आहे एकदम जबरदस्त क्वालिटी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्वालिटी तर आहे, पण तुम्ही मार्केटमध्ये गेल्या व्यापाऱ्याने तुम्हाला जे तुम्ही मला मागाशी अनुभव सांगितले तो काय होता ते सांगा. मार्केटमध्ये गेल्यावर मी ज्यावेळेस गाडी घेऊन गेलो हां त्यावेळेस भरपूर माल आलेला होता. हां. पण नाशिक आमच्या- मार्केटला. हां नाशिक फळ मार्केट. बरं. पण आमच्या मालाला क्वालिटी असल्यामुळे सगळे व्यापारी आमचा माल मागत होते. म्हणजे काय कारण होते विचारलं का तुम्ही? मालाला क्वालिटी होती तशी, बाकीच्या मालाला एवढी क्वालिटी एवढी नव्हती. म्हणजे त्यांनी किती रुपये वाढून दिले? आम्हाला त्यांनी 4 रुपये वाढून दिले. 4 रुपये किलो माग वाढून दिले. हां किलो माग वाढून तर दिले. मग 4 रुपये किलो मागे म्हणल्यावर 30 टना मागे किती पैसे वाढले? 30 टना माग भरपूर पैसे. 30,000 गुणिले 4 म्हणजे 1 लाख रुपये वाढले ना. 1.25 लाख रुपये. 1.25 लाख रुपये. पण मला सांगा ऑर्गॅनिक पिकवलं तर म्हणजे पैसे मिळत नाही. हे जे आरडाओरडा चालते हे कोणाचा आरडाओरडा चालतो? जे झिरो बजेट वगैरे किंवा असे करून उत्पादन स्वतःचं घटून घेतात हो बरोबर. अशा शेतकऱ्यांचं आहे. तुम्ही जर खर्च केला व्यवस्थित आणि ऑर्गॅनिक केलं आधुनिक पद्धतीनं तर भरपूर उत्पादन मिळतं. बरं. टेस्टबद्दल बाळा खा रे तू, मला खाऊन दाखव. क्वालिटी कशी वाटते? हां म्हणजे टेस्ट कशी आहे? तुझ्याकडे आहे ना रे खाप एक? आण ना इकडे इकडे. आता मला सांगा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आज ग्राहक जो खातो कुठलाही शेतीमाल ती जर सुरक्षित असेल, विषारी नसेल, खाणं बैस खाली खाऊन दाखव आम्हाला जरा थोडंसं. काय टेस्ट वाटते तुला खरंच सांग? गोड आणि खूप लाल आहे आणि चांगलं लागतं. चांगलं लागते ना. मग मला सांगा आता ही साईज आणि क्वालिटी आपण थोडंसं उभं वाटल्यास हरकत नाही. तुम्ही याच्यामध्ये एकंदरीत तुम्हाला काय वाटतं? तुम्ही खाल्लं आहे की नाही मी नाही अजून खाल्लं. एक पीस खाऊन बघा ना तुम्ही थोडा तुकडा. त्यांना थोडंसं मोडून दे त्यांना खायला. खाल्लंय ना ठीक आहे. मोडा हे बघा. हां खा मला टेस्ट सांगा फक्त. गोड आहे. हां म्हणजे एक मी पण एक घास खातो. सगळ्यात मला कुरकुरीत लागते. हां मग जर अशी जर टेस्ट असेल मला काय वाटते जो ग्राहक ज्याला माहीत होईल तो स्वतःहून पैसे जास्त मोजायला तयार होईल तुम्ही. आणि अजिबात त्रासदायक नाही ना. आजकाल जर टरबूज खाल्ले तर त्रास होतो. बऱ्याच लोकांची अशी शंका आहे. काही त्याला केमिकल वापरतात, काही इंजेक्शन मारतात. त्या दृष्टीने तसं विचार केला तर नॅचरल जर अशी क्वालिटी बघा याच्यावर लगेच माशा बसायला लागले. नॅचरल जर क्वालिटी तुम्ही जवळून पहा किती सुंदर आहे पहा. अशी जर क्वालिटी असेल तर ग्राहकाला नक्कीच 2 रुपये तसे तुमच्याप्रमाणे 4 रुपये जास्त भेटले. तुमचा हा 2 वर्षाचा अनुभव आहे. 2 वर्षाचा अनुभव. काय वाटतं तुम्हाला एकंदरीत काय सांगा शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांना मी असंच सांगेन त्यांनी जास्तीत जास्त कृषी अमृत, सॉइल चार्जर या जैविक खतांचा पूर्ण टेक्नॉलॉजी वापरली तुम्ही? पूर्ण टेक्नॉलॉजी, स्प्रे वगैरे सॉइल चार्जरची पूर्ण टेक्नॉलॉजी तुम्ही सगळं जवळून पाहताय बगीचा. काय वाटतं तुम्हाला एकंदरीत? एकदम क्वालिटी वाजून. आता तुमचा नवीन बगीचा पण आहे वरती बरोबर ना. हो तो लहान आहे आणि हा तुमचा तयार झाला. आता तुम्हाला 2 वर्षापासून याचे रिझल्ट कसे वाटतात त्याची? चांगले रिझल्ट चांगले आले. आम्ही कांदे लावायला सोडून टरबूज उभी लागलो. हां हा हे पण त्याचं म्हणजे क्वालिटी जी निघते ती कशी निघते? क्वालिटी चांगली निघते. आज तुम्ही कुठं कोणल्या व्यापाऱ्याला न देता तुम्ही स्वतः विकताय जाऊन हो स्वतः किती. मार्केटमध्ये जाऊन तुमचं मी एक्सपोर्ट पण करताय ना तुम्ही? हा एक्सपोर्टला. त्याचा कसा अनुभव आहे सांगा ना. आमचा माल एका व्यापाऱ्यानं 8.5 रुपये किलोनं मागितला होता. हां त्याच्यानंतर आम्ही एका व्यापाऱ्याला माल दाखवला. हां त्यांनी आमचा माल 4 रुपये किलोना फळ मार्केटला. हा म्हणजे जागेवर 8 रुपयांनी मागितला होता हा आणि तुम्ही व्यापाऱ्यांकडे गेले नाशिकला तर तुम्हाला डायरेक्ट 13 रुपयांनी 13 मागितला. रुपयानं भाव दिला त्यांनी.
ओके, मग तुम्ही आता तिकडेच भरताय सगळं. हा तिकडेच भरतोय सगळं. ओके ओके चालेल. चला तुम्हाला शुभेच्छा. ओके थँक्यू.